हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. आत्मवान. श्रेष्ठत्व, ऐश्वर्य, दिव्यता, भव्यता, व्यापकता, उदात्तता हे ज्याचे स्वरूप आहे किंवा मन, बुद्धी, अहंकार यावर ज्याचे नियंत्रण आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. वास्तवात चैतन्यरूप, आत्मरूप असे आपण आहोत. त्या चैतन्य शक्तीचे अंश आहोत. पण या गोष्टीचा विसर पडला तर आपण देहवान, धनवान, सामर्थ्यवान, विद्यावान इत्यादी इत्यादी होतो. या सर्व उपाधी आहेत. देहाशी, मनाशी, बुद्धीशी निगडीत आहेत. त्यामुळे देहात एवढासा कुठे बिघाड झाला, मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली, बुद्धीला एखादी गोष्ट पटली नाही, मग भले ती हिताची का असेना, की दुःख पदरात पडते. कारण मुळात देह, मन, बुद्धीच्या अपेक्षा न संपणाऱ्या, कधीही पुऱ्या न होऊ शकणाऱ्या असल्यामुळे हे असे घडते. आणि हे जेवढे लवकर लक्षात येईल तेवढं चांगलं. काही वेळा किंवा बऱ्याच वेळेस बहिर्मुखतेमुळे ते लक्षातही येत नाही. बऱ्याच वेळेस लक्षात येईतो आयुष्य उतरणीला लागलेले असते. धनवान देहवानाच्या कृती धनासंबंधीच्या, हवेपणाच्या, संचयाच्या, देहसुखाच्या अपेक्षातून होतात. तर आत्मवानाच्या कृती ह्या आत्मस्वरूपाच्या गुणातून होतात. हे आत्मस्वरूप कसे आहे? तर अद्वैत स्थिती अनुभवलेले, चराचरात व्यापून असलेले, जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत या भावनेने ओतप्रोत भरलेले. मग साहजिकच आनंद, निरपेक्षता, प्रेममयता, भेदभावरहितता हे आत्मरूपाचे गुण आहेत. त्यामुळे आत्मवानाच्या सर्व कृती या निस्वार्थी, प्रेमळ, विधायकच राहतील. हे काही वेगळेपणे सांगायला नको. सर्व संतांच्या, मग ते ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज, समर्थ इत्यादी सर्व असोत, त्यांच्या चरित्रामधून, कृतीमधून, ग्रंथामधून त्यांचे आत्मवान स्वरूप प्रगट होते. या एका नामाच्या पाठीमागे किती मोठा व्यापक आशय दडलेला आहे हे जाणून घेताना शंकराचार्यांच्या भाषेत म्हणावेसे वाटते. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हरिओम.